हाय फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लक्ष्मी देवकते. तर बघा काय झालं, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं मी सांगणार तुम्हाला सगळं. तर मी सगळं शेअर करणार आहे, मी काय नाही ठेवणार आहे. तर नंतर काय झालं, आम्ही म्हणजे मुंबईला गेलो बरं का. माझा जॉब तिकडे सांगितलेला, म्हणजे तिकडं कॉल आलेला, त्यामुळे मला तिथं जॉईनिंग करायला लावलं. म्हणजे मला इकडं सोलापूरला ट्रान्सफर पाहिजे होते, पण इतक्या लवकर नाही भेटणार बोलले ते. तुम्हाला थोडा दिवस तरी इथं करावं लागणार. तर मग मी केलं जॉईनिंग तिथं. तर म्हटलं आता उगाच भावाला वगैरे मागण्यापेक्षा किंवा ह्या लोकांच्या समोर हात पसरण्यापेक्षा आपलं आपलं जॉईनिंग करायचं, आणि नंतर आपल्याला दुसरी भरती देऊ वाटली तरी द्यायची, नाही तर आहे हे तरी कंटिन्यू चालू ठेवायचं. म्हणजे जास्त मोठा जॉब आपल्या नशिबात नसला तरी आहे हा तरी व्यवस्थित म्हणजे करायचा, असं मला वाटलेलं. तर नंतर आम्ही सेटल झालो तिकडं. साहित्य वगैरे सगळं आणलं मिस्टरांनी तिकडं. आणल्यानंतर परत काय झालं बघा, थोडे दिवस गेले आणि मग मी तिथे किती 3-4 महिन्यात जॉब केला असेल बरं का. पण अगोदरच तिथं काय झालं, नंतर आम्ही गेल्यानंतर एक 2-3 महिन्यानंतर तर आम्ही म्हणजे असं गरबा वगैरे खेळायला जायची बरं का नवरात्रीत. म्हणजे असं जरा भारी वाटायचं तिकडं गरबा वगैरे बघायला, खेळायला. मी पहिला दिवस गेले, नुसता बघून आले. नंतर मी म्हणजे खेळायला वगैरे गेले. तर मग तिथं सत्कार झालेला माझा बरं का त्या दिवशी. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू भेटलेली, परत बाकीचं सगळं म्हणजे असं सत्कार झालेला माझा. आणि नंतर मग काय झालं तिथं, म्हणजे ह्यांचेच कोणतरी पाहुणे होते बरं का. असं मी म्हणत होती माझ्या मिस्टरांना की तुम्ही इथंच थांबा. तर इकडं काय झालेलं त्याच वेळी बरं का, इकडं म्हणजे इलेक्शन वगैरे चालू होतं ते ग्रामपंचायतीचं. आणि माझ्या मिस्टरांना मी आधीच म्हणत होती की फॉर्म भरू नका तुम्ही, कारण का हे राजकारण करणाऱ्यांचं घर किती वर आलंय हे माहीतच आहे ना आपल्याला. कितीतरी बरबाद झालेत ह्याच्यामध्ये. त्यामुळं मी काय म्हणलं की तुम्ही फॉर्म वगैरे काय भरू नका. तर माझं कुणीच काय ऐकलेलं नाही त्यावेळी पण. तर मी सांगितलेलं त्यांना की फॉर्म वगैरे काय भरू नका, आपल्याला तसलं काय नकोच आहे म्हटलं. तर माझं कुणीही ऐकलं नाही त्यावेळी, आणि मिस्टरांनी फॉर्म भरला पण. आणि ते निवडणूक वगैरे झाली, मिस्टर निवडून पण आले ग्रामपंचायतीला बरं का. तर मग मी म्हटलं की कशाला उगाच असल्या भानगडीत पडतायत. आणि त्यावेळी खूप भांडणं झालेली, खूप म्हणजे खूप. म्हणजे भाऊकी वगैरे कुणाची कुणाची झालेली. मी तेव्हा इथं नव्हती, मला काय माहीत नाही याच्यामधलं कशामुळे झाली काय, मला ते आता पण माहीत नाही, मी कधी विचारलं पण नाही. कारण का मला ना त्या राजकारणात ना अजिबात इंटरेस्ट नाही. त्यामुळं मी काय बोललं त्यांना की कशाला उगाच भांडणं वगैरे होण्यापेक्षा. आणि जर त्या वर्षी कुठं काय झालं तरी भांडणं होतच राहते. इलेक्शनच्या वेळी तर भांडणं होतातच होतात. त्यामुळं मग मी म्हटलेलं नको. तर ह्या लोकांनी ऐकलं नाही, आणि त्यावेळी इथं पण खूप मोठी भांडणं झाली, कोर्ट कचेऱ्या वगैरे चालू होत्या. आणि ते आत्ता सध्या आत्तापर्यंत पण ते चालूच आहे. त्यामुळे मी काय म्हणलेलं नको, ह्याच्या भानगडीत नको पडायला, तसं सांगितलेलं. आणि त्यावेळी मिस्टर पण तिकडे यायचे परत. मग मिस्टरांना मी म्हणलेलं अहो थांबा इथंच, तुम्ही जाऊ नका. एकट्या लेडीजचं मुंबईसारख्या ठिकाणी ते पण चाळीत राहणं खूप मुश्किल आहे. बिल्डिंगमध्ये असल्यावर काय टेन्शन नसतं एवढं. आणि त्यामुळं मी म्हणलेलं की तुम्ही इथंच थांबा, तुम्ही जाऊ नका. तरी त्यांच्या परत काय झालं, मग थोडे दिवस गेले असेच, काय प्रॉब्लेम नव्हता. कारण का आमचे पण इथले जवळचे लोक तिथं आहेत सोबत, म्हणून आम्ही त्यांच्याजवळच रूम घेतलेली. तर मग नंतर काय झालं, त्यांचंच कोणतरी आहे बरं का जवळचं, मला ते पण माहीत नाही कोण आहे, नातेवाईक कोण ते त्यांचेच आहेत. तर त्यांनी नंतर ते सत्काराचं ते कार्यक्रम झाल्यानंतर गरबा खेळायला गेल्यावर नंतर मी आले रूमवरती. आणि आल्यानंतर परत तास 2 तासानंतर काय झालं, मग दरवाजा वाजवायला लागलं कोणतरी. दरवाजा वाजवायला लागल्यावर मग मी म्हटलं आता कोण आहे, मी काय दरवाजा वगैरे उघडला नाही काय नाही. तर वाजवायला लागले तर वाजू दे म्हणून मी काय बोलली नाही, मी शांत बसले. तर आणि आवाज पण ऐकून पण घेतला नाही आणि उघडला पण नाही. तर मग माझ्या दिरांना मी तिथं म्हणजे तिथं माझ्या जवळचे लोक राहतात ना, त्यांना मी कॉल केला की असं असं दरवाजा वाजतोय. म्हटलं कोण नाही काय माहीत नाही, कोण कोण नाही बोललं तरी पण काय आवाज येत नाही. तर त्यांनी काय सांगितलं, ह्या रात्री इतक्या रात्री तर कोणी पण असू शकतं, किंवा त्यांच्याजवळ काय हत्यार वगैरे पण असू शकतं ना.
त्यामुळं तुम्ही काय दरवाजा उघडू नका असं मला सांगितलं. आणि मग ते म्हणायला लागले की आम्ही तर कसं येणार ना, सगळ्याला ज्याच्या त्याच्या जीवाची भीती आहे, नक्की कोण आहे ते तरी समजायला पाहिजे ना. त्यामुळं मग मी म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं, फक्त म्हटलं की दरवाजा तेवढा उघडवू नका आणि बाकीचं बघू नंतर. तर तो दिवस गेला बरं का. परत दुसऱ्या दिवशी परत मला समजलं बरं का तो कोण आहे. परत मला म्हणजे असं खिडकीच्या तिथं म्हणजे खिडकी काय झालं, शेजारच्या काकी काय म्हणल्या, इथं काय प्रॉब्लेम नाही, जर जास्त गरमीचे दिवस होते तेव्हा, तर खिडकीची जाळी लावून ठेवा आणि आहे तशी खिडकी ठेवली तर चालते, झोपू शकता तुम्ही, असं सांगितलेलं मला. तर मग त्या दिवशी मला तो दिसलेला खिडकीमध्ये, पण ती पण कोण आहे मी त्यांना कधी बघितलं पण नव्हतं त्याला, आणि बघितलं पण नाही. आणि नंतर मग खिडकीत अगोदर मला दिसला बरं का, आणि नंतर दरवाजा वाजायला लागल्यावर नंतर मग मी परत त्यांना फोन केला. म्हटलं कोण आहे काय माहिती म्हटलं, आणि मी तर त्यांना कधी बघितलंच नव्हतं. मी तर त्याला कधीच बघितलं नव्हतं. त्यांचा मोठा भाऊ आहे ना, तो माझ्या मिस्टरांचा म्हणजे ओळखीचा आहे, जवळचा आहे, म्हणजे त्यांच्या पाहुण्यात म्हणलं त्यांना माहीत असतील, पण मी कधी बघितलं नव्हतं त्या लोकांना. तर मग असं झालं. परत आम्ही म्हणजे त्यांच्यासोबत म्हणजे माझे रिलेटिव्ह आहेत त्यांच्यासोबत मी एकदा म्हणजे भाजी आणायला गेलेली त्यांच्यासोबतच. गेल्यानंतर मग तो तिथं बसलेला म्हणजे रिक्षातून. मग मला जाऊबाईंना माझ्यासोबत जी आलेली ना त्यांनी खुणवलं मला बरं का, की हाच आहे का तो, तू बघतोय असं तसं. मी म्हणलं हां, मी असं नॉर्मली बघितलं आणि सांगितलं हां हाच आहे. म्हटलं कोण आहे, कुठला आहे, काय, तर तुमच्या रूमच्या तिथंच राहतो असं सांगितलं बरं का मला. तर मग म्हणलं काय संबंध काय, असं डायरेक्ट कोण काय, आता मी जर घरी सांगितलं तर मला बोलतील ना तू काहीतरी हे केलं असेल, कधीतरी त्याला बोलली असेल म्हणून त्यानं दरवाजा वाजवला. असं कोणी डायरेक्ट येऊन कोण कसं दरवाजा वाजवणार ना. मग काही जरी झालं तरी लेडीजलाच बोलते, लेडीजला म्हणजे लेडीजवरच धप्पा टाकतात ना, म्हणजे लेडीजवरच सगळे आरोप लावतात ना, की असं कोण कसं काय डायरेक्ट कोणाचा दरवाजा वाजवू शकतो. आम्ही का जात नाही कोणाचा दरवाजा वाजवाय म्हटल्यावर मग काय बोलायचं आपण. आणि तिथं म्हणजे मी मेन मग ह्याच्यासाठीच मिस्टरांना म्हणत होती, की तुम्ही कामाला जावा अथवा नका जाऊ, पण तुम्ही माझ्यासोबत तरी राहा कमीत कमी. आणि ते पण झालं. परत काय झालं, मिस्टरांच्या आधीच डोक्यात भरवलेलं सगळ्यांनी, की घरातनं एकदा बाहेर पडलेली बाई हाती लागत नाही, ते झालं. आणि नंतर मग हे अजून वाढलं. म्हणजे ह्याच्या वेळी पण काय झालं, मी दुसऱ्यांना म्हणजे माझ्या जवळच्या लोकांना मी कॉल करून सांगितलं, की असं असं होतंय, 2 दिवस झालं असं असं होतंय, मी काय दरवाजा उघडलेला नाही आहे. तर मग नंतर काय झालं, मी म्हणजे इकडं पण कोर्ट कचऱ्या, पोलीस स्टेशन वगैरे चाललेलं, सगळे असे म्हणजे लपून लपून फिरत होते सगळे. त्यामुळं मी कुणाला सांगितलं नाही. ह्यांचं हे टेन्शन आणि माझं अजून ह्यांना सांगितल्यावर जास्त डोक्याला ताप नको ह्यांच्या पण, म्हणून मी सांगितलं नाही. मी माझ्या दुसऱ्या जवळच्या लोकांना मी 2-3 लोकांना सांगून ठेवलं होतं. मग सांगितल्यानंतर तसं सांगितल्यानंतर परत त्यांनी ह्यांना फोन करून सांगितलं माझ्या मिस्टरांना. परत मिस्टर माझे त्याच्यावरून मला भांडायला लागले, की तू मला का नाही सांगितलं, दुसऱ्यांना सगळ्यांना सांगितलंस, तू मला का नाही सांगितलंस. मग मी म्हणलं अहो असं असं इकडं प्रॉब्लेम होता, तुमचं पोलीस स्टेशन वगैरे सगळ्यांची भांडणं वगैरे सगळे जिकडं तिकडं म्हणजे असं म्हणजे फरार होते सगळे, त्यामुळं मी सांगितलं नाही. म्हटलं तुमचं तिथलं टेन्शन वेगळं आणि माझं अजून कसं सांगू मी तुम्हाला, म्हणून मी सांगितलं नाही असं म्हणलं. तरी कुणीच माझं ऐकलं नाही, माझ्यावर कुणीच विश्वास ठेवला नाही. जरी ह्यांना वाटलं असेल की हे अगोदरच इकडं आधीच कान भरलेले आणि त्यात अजून हे जास्त भरीला पडल्यामुळे त्यांनी कुणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आणि मी हे पण सांगितलं माझ्या जवळच्या लोकांना, की मला जर खरंच वाईट वागायचं असलं तर मी ह्यातली एक गोष्ट पण कुणाला नसती सांगितली. कुणाला समजली असती का सांगा. मी स्वतः सांगितल्यामुळे एवढं सगळ्याला सांगितलंय. मी स्वतः सांगितल्यामुळे ह्या सगळ्यांना माहीत झाले. मीच नसतं सांगितलं तर कुणाला माहीत झालं असतं का, खरं सांगा. मग मी असं म्हणजे सांगायला गेले, आपली माणसं आहेत, मग त्यांनी पण काय चुकीचं केलं नाही, सांगितलं ते पण चांगलंच झालं. पण तिथून परत आम्ही रूम वगैरे चेंज केली बरं का. पण ह्या लोकांनी सांगितलं ते पण चांगलंच झालं माझ्यासाठी, कारण का मला वाटत होतं मी कसं सांगू कॉल करून. मला हे लोक आधीच जाऊ देत नव्हते जॉबसाठी, आणि त्यात अजून मी हे सांगितलं तर मला घरीच घेऊन जातील ना, त्यामुळं मी सांगितलं नव्हतं ह्यांना. आणि ते घरी जायचा पण काही विषय नाही,
पण इकडं पण हा एवढा मोठा प्रॉब्लेम झालेला, भांडणं वगैरे सगळ्यांची. त्यामुळं मी कुणालाच सांगितलं नाही, फक्त माझ्या जवळच्या 2-3 लोकांना सांगितलं. परत शेजारच्या काकींना वगैरे सांगितलं, असं-असं होतंय म्हणलं रात्री. तर मग मी परत 2 दिवस तिकडं गेलेली दुसऱ्या रिलेटिव्हच्या तिथं, आणि परत मिस्टरांना पण बोलवून घेतलं. घेतल्यानंतर आम्ही तिथनं रूम चेंज केली आणि दुसरीकडे राहायला गेलो. आणि दुसरीकडे राहिलो किती 1 महिनाभर राहिलो असेल. नंतर नंतर मग मला मिस्टर माझे जॉब पण करू देणार, जायला पण देणार. एवढं सगळं म्हणजे त्यांना पण वाटलं असेल कदाचित, की असं डायरेक्ट कोण कसं दरवाजा येऊन वाजवू शकतं. म्हणजे म्हणून तर याच्यासाठी मी म्हणत होती, परत परत मी तेच सांगते मिस्टरांना, ह्याच्यासाठी म्हणत होती की तुम्ही इथून जाऊ नका, काम करा अगर नका करू, पण माझ्या सोबत राहावा. तरी पण ते काही राहत नव्हते, सारखं इकडं तिकडं इकडं तिकडं करत होते. त्यामुळं माझा पण विलाज खुटला. मग नंतर आम्ही दुसरीकडे गेलो राहायला. आणि मग तिथून मला अगोदर मिस्टर काय बोलले, हां तिथून पण तू करू शकते जॉब वगैरे. तर ठीक आहे म्हटलं. मग तिकडं गेलो तर तिथून मला परत कधीच त्याने म्हणजे जॉबला पण जाऊ दिलं नाही, आणि ऑफिसला मला लेखी द्यायला सुद्धा जाऊ दिलं नाही. काहीच नाही जाऊ दिलं, म्हणजे काहीच करू दिलं नाही. नंतर चालले ना तिथून मी, मग माझ्यावर संशय घ्यायला लागले, हां तू इकडं चालली, तू तिकडं चालली, असं म्हणून त्यांनी. मग मी म्हणलं, एवढा मोठा म्हणजे एवढं मोठं यांच्या मनात काय काय येते, तर मी जॉबच सोडून देते. आणि ह्यातली एकही गोष्ट मी माझ्या माहेरी सांगितली नव्हती, एकही काय बोलली नाही, असं असं झालंय म्हणून. तर मग माझे मिस्टर मला जॉबला जाऊ देत नाही. महिना 2 महिना मी काहीच म्हणजे काही कळवलंच नाही. ऑफिसला पण काय सांगितलं नाही, आणि जिथं जॉब करत होते तिथं पण काय सांगितलं नाही. डायरेक्ट राहायला चालू केलं, घरीच थांबली. परत तिकडून 1 महिना 1.5 महिना तिथं काढला, आणि नंतर मग गावाकडे आलो आम्ही. त्यावेळी मी प्रेग्नंट होती आरुषच्या वेळी. किती 2-3 महिना झाला असतील. आणि मग आलो गावाकडं. आल्यानंतर मग ह्या लोकांनी इथं आल्यानंतर ना एक दिवस 2 दिवसातच लगेच भांडणं काढली माझ्यासोबत. आणि भांडणं काढली आणि मला तिकडे सोडून आले सगळे. मग सोडून आल्यानंतर परत पण मी गेले नाही. मग नको म्हणलं, या लोकांना आवडत नाही तर कशाला जायचं ना. मग मी काय म्हणलं, आता ऑफिसला जायचं आणि मला ट्रान्सफर पाहिजे, मला काही इथं जॉब करायचं नाही, असंच मी सांगितलं होतं. तर ते लोक म्हणायला लागले, तुम्हाला आत्ताच 2-3 महिनेच झाले जॉब करताय, 3-4 महिनेच झाले, आणि लगेच तुम्हाला ट्रान्सफर भेटणार नाही असं म्हणून सांगितलं. त्या लोकांनी तुम्हाला इथंच करावं लागेल. तरी पण मग मी गेले आणि परत वापस आले. म्हटलं मला काय म्हणजे आईच्या तिकडून मी गेलेली बरं का, मला पाठवलेलं घरच्यांनी. तर मला सगळे हे पण बोलत होते की तू जॉब सोडू नको. ते म्हणजे मिस्टर आले तर येऊ दे, नाही तर राहू दे, म्हणून मला सगळे म्हणत होते की तू जॉब सोडू नको, तुझं बघ. पण मला एका दृष्टीने हे पण वाटत होतं की मी प्रेग्नेंट पण आहे, आणि मिस्टरांना म्हणजे असं कसं सोडू शकतो ना आपण, लग्न झालं तर नाही तर. मग मिस्टरांना म्हणलं, मग मी जॉब सोडून देते म्हणलं, पण जाऊया मग गावाकडे, राहू द्या म्हणलं. तरी पण मग आलो परत इकडं भांडणं काढली. परत मला तिकडं सोडून आले. यांचे सगळे नातेवाईक गाड्या भरून म्हणजे असं लोक घेऊन मला तिकडं सोडून आले. तिकडून पण मी जाऊन आले, तर मला ट्रान्सफर भेटली नाही. म्हणून मग मी तिथंच थांबले. परत 2-3 महिने इकडं तिकडं गेलं. परत मग काय कॉल नाही, काय नाही कुणाचा, काय नाही, काय करू काय सुचत नव्हतं. असं वाटत होतं की जॉब पण तेवढाच महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. कारण का आपले आईबाप आतापर्यंत आईबापानं भावानं पैसे भरलेले, आणि इथून पुढे तर मग हे लोकांचं आधीच समजलं होतं हे किती काय करणार आहेत माझ्यासाठी. आणि उद्या जर हे म्हणायला लागले तुला कुठलंच काय होत नाही, तू हेच केलं पाहिजे, तू तेच केलं पाहिजे म्हटलं, तर अगोदरच हे लोक म्हणत होते शेतात कोण करायचं, घरी कोण करायचं. आणि परत मला जायला लागलं शेतात. तर मला सवय नाही कधी, म्हणजे माझ्या आईबापाच्या घरी मी केलं पण एवढं नाही कधी केलं बरं का. मग तेवढंच कंटाळी येऊपर्यंत लगेच मी हात दाखवायची वडिलाला, आईला, मला फोड आलाय, मी जाते घरी, असं करायची. तर मग असं झालंय सगळं. आणि मग ह्या लोकांनी म्हणजे त्यांनी ना मला एवढंच वाटत होतं की यांनी खरं खोटं तरी करायला पाहिजे होतं. खरं खोटं सुद्धा केलं नाही. पण ज्यांना दरवाजा वाजवला त्याला पण बोलले नाहीत की मी त्याचं नाव, म्हणजे मी परत त्याची माहिती काढली सगळी. तर ते समजलं की तुमच्याच पाहुण्यातलं, लांबच्या पाहुण्यातलं वगैरे कोण आहे असंच सांगितलं गेलं. आणि
त्याला कुणी पण म्हणजे माझ्या इथल्या लोकांना सगळ्याला माहिती आहे की तो कोण आहे, काय आहे. सगळ्यांनी अफवा पसरवल्या की ह्यांचं काहीतरी होतं म्हणून हिला जॉब सोडून आणायला लावलं. तर तुमच्या जवळचं जरी तो कोण असेल ना, तर त्याला विचारा, मी किती वेळा त्याला समोर जरी एक शब्द बोललाय का कधी, किंवा कॉलवर तरी कधी एक शब्द बोलली का. त्याचा नंबर सुद्धा नाही, समोर बोललो नाही ते नंबरचा काही संबंध येणार आहे, तुम्ही सांगा. तर ह्या लोकांनी खरं खोटं सुद्धा केलेलं नाही. मग एखाद्यावर किती आरोप करणार. मग माझ्या मनात वाईट असतं तर मी सांगितलं असतं का एवढं असं सगळं खरं खरं नावानिशी. नाव पण मला माहित नव्हतं, फक्त मी हा तो आपल्या तिथं रूमच्या तिथं राहत होता, हा तोच आहे असं मी सांगितलेलं. त्याचं नाव पण मला माहित नव्हतं. मला गावाला आल्यानंतर मला कुणीतरी सांगितलं त्याचं नाव काय होतं ते. नाव सुद्धा मला माहित नव्हतं त्याचं. तर एवढं ह्या लोकांनी केलं असं. पण मग कमीत कमी मला वाटत होतं की त्याला विचारा तर, तू का असं केलंस. हे सुद्धा कोणी विचारलेलं नाही. सगळे मला दोष देऊन रिकामे झाले. आणि जो कोण आहे त्याला जरी कुणी विचारलं ना, त्यानं खरं सांगावं, जे रिअल आहे ते सांगावं, नाहीतर तुझं कधीच सरळ होणार नाही. माझा बाळूमामा तुला बघून घेईन. एवढं माझ्या लाईफची वाट लागली सगळी. खरंच काय असतं तर अरे मग काय केलं असतं ह्या लोकांनी. काय नव्हतं तरी पण यांनी डायरेक्ट मला तिकडून काढून आणलं. मग मी सांगितलं नसतं ना, सगळ्याला कॉल करून सांगितलं. ती माझी चूक झाली. मग आता मला ते वाटतंय. आणि जेव्हा मी अगोदर म्हणजे माझ्या बहिणीकडे राहत होते, माझ्या वडिलांचा सक्का चुलत भाऊ आहे आणि त्यांची मुलं, म्हणजे माझे 2 भाऊ आणि 1 बहीण तिथंच राहते. त्यांच्याजवळच मी राहत होती. मला टिफिन वगैरे माझी बहीणच द्यायची. तरी पण हे माझ्या मिस्टरांच्या डोक्यात एवढं असं भरलं होतं ना, की एकदा घरातनं बाहेर पडलेली बाई हाती लागत नाही, हे करत नाही, ते करत नाही, ते सारखं त्यांच्या डोक्यात. मी माझ्या बहिणीसोबत, माझ्या भावांच्या सोबत राहत होते, तरी पण हे लोक म्हणून कुठला तुझा भाव आहे, किती भाव आहे तर तुला, असे पण हे लोक बोललेत. तरी मी म्हणलं तुम्ही या इथं येऊन बघून जावा, तरी पण नाही, मी नाही येत. मग काय करायचं सांगा. म्हणजे यांना येऊन तस्करी पण करायची नव्हती, म्हणजे बघायचं पण नव्हतं की कुठं राहते, काय राहते. ते भाऊ मला अजून कॉल करते, दिदे तू असं काय केलं, कशासाठी जॉब सोडलास तू म्हणून. त्यांना मी अजून कानाचा कोपरा सुद्धा कळू दिला नाही. कधी बोलले सुद्धा नाही त्यांना की असं असं झालंय म्हणून, किंवा तिथं होते तेव्हा कॉल येत होता तर मला रोज मला वेगळं वेगळं ऐकायला भेटत होतं. तरी पण मी त्यांना कधी बोलली नाही. त्यांच्यासमोर मी हसतच राहत होती. असे लोक आहेत हे. एवढे एखाद्यावर आरोप करायचे नसते तर खरं खोटं बघत जावा. मग मला वाईट वागायचं असतं तर मी सांगितलं नसतं ना, काही जरूरतच नव्हती सांगायची. मग मी प्रामाणिकपणे ह्यांना सांगायला गेली, ह्यांनी सगळं म्हणजे, आणि तिकडून पण अगोदर मला घेऊन आले, इकडं सोडलं आईकडं, आणि नंतर मला न विचारताना हे माझं सगळं साहित्य पण गावाला घेऊन आले. मला सांगितलं सुद्धा नाही मी आणतोय की काय म्हणून. सगळं भरून घेऊन आले इकडं. मग काय करायचं अशा लोकांचं तुम्ही सांगा. मग एवढा प्रामाणिकपणा दाखवून काहीच उपयोग नाही झाला माझा. जे खोटं बोलून गोड बोलून येड लावते ना, ते त्याचं आजकाल जमाना आहे. कलियुग म्हणतात ते खरं आहे. एवढं व्यवस्थित राहून पण काय उपयोग नाही याचा. काय पण झालं तर संशयाच्या दृष्टीनं बघायचं. म्हणून मी एकदाच डोक्यातनं काढलं की बाबा मला जॉब नको, माझं मी निवांत राहते, कुठं पण राहते पण निवांत राहते. परत पण आम्ही वापस आलो इथं घरी आलो तर रोज भांडण. एक दिवस पण असा गेला नाही कधी की भांडलो नाही म्हणून. 4-2 दिवसाला भांडण, 4-2 दिवसाला भांडण, रोज घरात फुगाफुगी, म्हणजे रोज डेली चालूच होतं ते कंटिन्यू. घरात एकमेकांशी बोलायचं नाही किंवा काय नाही, कोण कुणासोबत. म्हणजे मी एकटी वेगळी होती, बाकी सगळे एक होते, फक्त मी एकटी वेगळी होती. मग असं म्हणजे बोलायचं नाही कोण काय नाही, मग असं कसं वाटतं ना. त्यासाठी मग मी म्हणलं आपलं परत खूप दिवस झाले, खूप ऐकून घेतलं, खूप म्हणजे खूप पागल होईपर्यंत ऐकून घेतलं. आणि शेवटी मग मी एकदाचा निर्णय घेतला की
नंतर थोडे दिवस गेले बरं का, परत डिलेवरी पण झाले मी. आणि नंतर मुलगा झाला, किती 6-7 महिन्याचा मुलगा झाला बरं का, 7-8 महिन्याचा झाला असेल. तर तेव्हाच मग मी तिकडं गेली. आणि मग ह्या लोकांनी मला तिकडं, तेव्हा पण त्यांनी सोडलं होतं. तिकडं गेल्यानंतर पण, आणि प्रत्येक वेळी मी, ह्यांनी कॉल करू दे नाही न करू दे, मी 1-2 दिवस राहिली का मी म्हणायची माझ्या भावाला, बाबा सोड मला इकडं नेऊन. कधी ह्यांनी फोन करू दे नाही, यांची फोनची वाट पण बघत नव्हती. कारण का भाऊ भाऊकी काय बोलेल, आई बापाला नावं ठेवतील, म्हणून मी स्वतःहून येत होती. तरी पण ह्यांचं तसलंच. किती तर वेळा लग्न होऊन ना 3-4 वर्ष, पहिलं 1 वर्ष चांगलं गेलं असेल, ते पण कधी सरळ नाहीच. त्यात थोडंफार पण थोडं तरी चांगलं वागत होते माझ्याशी. पण नंतरचे 2-2.5 वर्ष तर ना, हे लोक मला कॉल सुद्धा करत नव्हते की गेलं तर तिकडं. तरी पण मी यायची, नको बाबा माझं भाऊ आई वडिलांना नावं ठेवतील भाऊकीचे लोक म्हणून. तरी पण यायची मी, तरी पण इथं करू लागायचे. आणि एकदा तर काय झालेलं, दारं धरायला म्हणजे पाणी चालू केलेलं शेतामध्ये रात्रीचं, किती 10 ते सकाळी 6ची नाईटची होती. तर माझ्या घरातले आम्ही दोघं, एक लेडीज आणि एक जेंट्स आणि मी, आम्ही असं 3 जण गेलेलो ह्याला दारं धरायला. म्हणजे माझ्यापेक्षा मोठे ते वयस्कर आहेत, ते त्यांच्यासोबत मी दारं धरायला सुद्धा गेलेले यांच्यासोबत. ह्यांनी नाही म्हणून सांगू द्या. तरी पहाटेचं मी आली, म्हणजे असं ज्वारी वगैरे कमी पडलेली, म्हणजे उगवलं नव्हतं व्यवस्थित, ज्वारी कमी पडलेली. तर मी घ्यायला आलेली घरी, मला सांगितलं की तू घेऊन ये जा म्हणून. घेऊन आली तर ना, शेळ्या आमच्या दारात बांधलेल्या. तर तिथं ना लांडगा आलेला आणि बसून तो बोकड खात होता. मी आल्यानंतर पळून गेला. कदाचित तो मला नाही चावला, एवढी मी घाबरलेली त्यावेळी. पण तिथंच बांधलेल्या जाग्यात, म्हणजे ती बांधलेलं आहे ना तसंच, जिथं बांधले तिथंच बसून तो खात होता. म्हणजे आणखी किती खाणार होता ते काय माहिती. पण मी आल्यानंतर गेला निघून. मग मी सगळ्याला घरात म्हटलं असं असं झाले, बोकड खाल्ले. तर परत मग दुसऱ्या दिवशी पण गेलेली मी, परत काय नव्हतं. पण एवढं करू लागलं मी नंतर पण. मी काय रोज जात नव्हती बरं का, प्रत्येक वेळी जात नव्हती, मी काय खोटं नाही बोलत. पण मग कधी कधी तर मला वाटलं का मी जायची, कोण म्हणलं चल तर जायची. तर एवढं करून पण नंतर मुलगा मोठा झाला, म्हणजे 7-8 महिन्याचाच, मोठा तर कसला, 7-8 महिन्याचा झाल्यानंतर परत एकदा यांनी भांडणं काढली. आणि नंतर मग मी तिकडे गेली. मग माझं डोकं हँग झालं. म्हटलं आता काय यांच्याजवळ राहणं काय खरं नाही. कारण का आपण काही जरी नाही केलं तर हे लोक आरोपच लावतात आपल्यावर, तर मग राहून काय फायदा. समजून घ्यायची मानसिकताच नाही ना या लोकांची. त्यामुळे म्हणलं एकदाच मी डोक्यात घेतलं आणि मी म्हणलं मी काय तिकडे येणार नाही, मला तिथं काय राहायचं होत नाही. तुम्ही काही करा म्हणलं, आपल्याला काय तिथं राहायचं होत नाही. किती जरी केलं तर तुम्हाला कायच नाही, त्याची किंमतच नाही म्हणल्यावर. अजून काय झालं का माझ्यावर, माझ्याकडे बोट सगळ्यांचं. घरात काय पण होऊ दे, हिनच केलं असेल, हिच्याकडेच. कसं जगायचं त्या माणसानं. नवीन पोरगी तुमच्या घरी जर 3-4 वर्ष, 2-3 वर्षात जर तुम्ही अशी भांडणं करत असला, 4 वर्षात खरंच मी मेंटली टॉर्चर झाले. मला असं वाटायला लागलं माझी शिर तुटते एखादी याची, डोक्याची. एवढं मी हँग झालेले पूर्ण. आणि ती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, कुठे दवाखान्याला चाललं तरी पण कधी दोघं नाही गेलो. आणि कुठं देवाच्या पौर्णिमा करायला लावल्या तरी आम्हाला दोघाला नाही जाऊ दिलं. शेवटी केल्याच नाहीत पौर्णिमा. परत आम्ही वेगळं राहिल्यानंतर मग केल्या त्या 5 पौर्णिमा. ते बोलू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्लॉग मोठा झाल्यावर काय म्हणजे अपलोड होत नाही लवकर, तर बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप काय बोलायचं आहे अजून बरं का. पण हे सगळं मला क्लिअर करायचं होतं, कारण का जवळच्या लोकांना तरी कळू दे. हे लोकांनी सगळ्यांनी अफवा पसरवल्या होत्या की जेव्हा मी गावाकडे आले ना तेव्हा मला काय लोक बोललेले, पण हे असं असं आहे, तुमच्या जवळचं कोणतरी नातेवाईक होतं, त्यांनी का दरवाजा वाजवला की काय झालं, असं कोण दरवाजा वाजवू शकत नाही की काय असं म्हणून. पण ते पण मला हे क्लिअर करायचं. जर तो कोण आहे तो जरी समोर जरी माझ्या आणला ना तरी पण मी बोलायला तयार आहे, फक्त त्यानं यावंच माझ्या समोर. एवढा मला वैताग आलाय. काही जरूरतच नव्हती ना. दुसऱ्यांच्या बायका काय रस्त्यावर नाही तर पडल्या ना. हा, एखाद्याचा संसार, हसता खेळता संसार एवढा वाटोळ नसतो करायचा कोणाचा.
आणि कोणी पण त्याला घेऊन या माझ्यासमोर, मी काय बोलायचं ते बोलेल आणि तो पण सांगल होय बाबा ही माझ्या समोर कधी एक शब्द बोलली का, कधी कॉलवर बोलली का, समोर बोलली नाही तर नंबरचा तर विषयच नव्हता, नंबर तर नव्हताच माझ्याकडे. माझी कॉल हिस्ट्री कुणीही चेक करा, कुठेही न्या माझा मोबाईल आणि कुठेही जाऊन चेक करा, ते पण तुम्हाला प्रूफ लवकरच मी देणार. मी कोणी मला मागितलं ना मी नक्कीच देईन, ते बघा तुम्ही, तिकडं तुमचं तुम्ही काय करायचं ते करा. एवढं मी मेंटली टॉर्चर झालेली, मला वाटत होतं मी हे लोक आधीच इथं मला त्रास देत होते, त्यामुळे मला काहीतरी करून मला इतर यांच्याजवळ तर अजिबात राहायचं नव्हतं. कारण का हे खूप टेन्शन देत होते हे लोक मला. नंतर आल्यावर पण, जॉब सोडून आल्यावर नंतर पण यांनी माझ्यासोबत व्यवस्थित राहिले नाहीत. त्यामुळे मग मी म्हटलं की एकदाचा फायनल निर्णय घ्यायचा. मी तिकडं गेले ना मला परत हे लोक घ्यायला पण आले, पण नाही म्हटलं आता मी येत नाही, माझी नशा उतरली, आता मी इथून पुढे कधीच येणार नाही. मुलगा पण तुम्हाला मला द्यायचा असतं तर द्या, नाही तर तुमच्याकडे ठेवा. एवढे मी वैतागून गेलेली. बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी काय काय डिवोर्स वगैरे कसं कसं झालं, काय झालं ते मी नंतर सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे, बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण सांगा तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा. ओके, थँक्यू.